थोडे महाग आले ना. अरे हा बघ ना, हा बघ किती पुढे आहे माझा. सागर सर थोडे महाग आहे, थोडे अहो एक पण गेलं ना तुम्ही गेले की म्हणून हे म्हणतात. आवाज येत नाही. कुठलाही विरोध नाही, एकदाच स्वाधीनतेने घ्यावी ही आपली मागणी आहे. आम्ही एका सरकारी परीक्षेसाठी 10 वेळा पैसे भरणार नाही. त्याच्यामुळे सरकारने एकदा फॉर्म भरून द्यावा, एक परीक्षा घ्यावी आणि एकदा रिझल्ट लावावा. आता मला एकच प्रश्न पडतोय की 25 तारखेच्या परीक्षेचं काय करायचं. तारखेच्या परीक्षेचं काय करायचं. माननीय मुख्यमंत्र्यांना एक मीटिंग करते, एक फोन करते आणि आपल्या सगळ्यांच्या वेदना त्यांच्याबरोबर दाखवते आणि 25 तारखेच्या सगळ्या पदांची एकच तारीख घ्या आणि एकच परीक्षा लवकरात लवकर घ्या ही तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि DCA 1 आणि DCA 2 जबाबदारी सरकारची आहे. सर पोस्टपोन जबाबदारी तिन्ही पक्षातल्या तिन्ही सरकारची आहे. एकाही नेत्याला जो सरकारमध्ये आहे त्याला म्हणून चालणार नाही की हा निर्णय माझा नाही, मुख्यमंत्र्यांचा. हा निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांना ही परीक्षा पोस्टपोन बी आणि सी याच्या 15,000 जागेची नंबर ऑफ सीट्स किती आहेत त्याचा करून द्या माननीय मुख्यमंत्र्यांसाठी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या राज्यातल्या मुलींची सुरक्षितता याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून लढला पाहिजे आणि या राज्यातली प्रत्येक मुलगी याच्यासाठीही या माझी अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या नवीन पिढीच्या युवक आणि युवतींनी अशा घाण्याच्या कृतीचा जाहीर निषेध केला पाहिजे. या राज्यातली प्रत्येक मुलगी आणि नागरिक याची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
जर ते सरकारला जमत नसेल तर आम्ही करू, पण आमच्या लेखी मुलीची सुरक्षिततेसाठी आणि वेळेवर परीक्षा घेतली पाहिजे आणि निकाल लागला पाहिजे. आणि ज्या ज्या जागा रिक्त आहेत, मग ती तहसीलदारची असेल, DYSP असेल, सगळी परीक्षा घ्या आणि लवकरात लवकर रिझल्ट लावा. अजूनही 7,000 मुलांचा क्लासचा निकाल लागलेला नाही, त्याचाही लवकरात लवकर निकाल द्या. आणि आज 5 वाजता तुमच्या बरोबर बसण्यासाठी रोहित पवार आज इथे सांगितलंय की जोपर्यंत तुमच्या परीक्षेचा निकाल होत नाही, तुम्ही जितका वेळ इथे बसाल तितका वेळ रोहित तुमच्या बरोबर इथे बसणार. हा कुठला त्याच्यात राजकीय विषय नाही, हा एक सामाजिक विषय आहे. आणि या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते. आम्ही सगळे तुमच्या बरोबर ताकदीने उभे आहोत. एक आई आणि मोठी बहीण म्हणून एकच विनंती हात जोडून कोरोना तुम्हाला करते की घरी तुमची आई आणि तुमचे वडील, तुमची बहीण, तुमची आजी आजोबा वाट बघतायत. तुमच्यामध्ये काळजी घ्या, अन्न घ्या, व्यवस्थित जेवा, पाणी प्या. आणि तेवढी माझी फक्त विनंती आहे. तुमच्या बरोबर माझी एकच असते की स्वतःची काळजी घ्यायची. आंदोलन शांततेच्याच पद्धतीने झालं पाहिजे आणि व्यवस्थित तुम्ही कोणी उपाशी राहायचं. आणि आई आजची मानसिक पेपर होत दाखवतोय ना, 3 वेळेस ऑलरेडी झालेला आहे.